ते आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल, देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. संग्राम थुट्टे म्हणून काय भूमिका घेणार आता? कार्यकर्त्यांचं तर मत जाणून घेतलं, तुमची वैयक्तिक? नाही, माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती. कार्यकर्त्यांशी संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे. आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथंच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तुमची भावना का साधारणतः या संदर्भात काही बोलणं झाले का? होईल पक्षप्रवेश कसा असेल, काय असेल? नाही, साधारणतः पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये म्हणजे सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे. साधारण किती कार्यकर्ते घेऊन तुम्ही प्रवेश करणार आहे? कारण भोर तालुक्यामधल्या मतदारसंघामधले जेवढे काही पूर्वीचे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी होते, तिन्ही पक्षांचे अध्यक्ष, तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे विविध फ्रंटांचे सर्व अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोरचे सर्व संचालक, पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे तालुक्यामधील लहान मोठे असणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी, बऱ्याचशा गावातील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी दिलीत आहे, काँग्रेस नेतृत्वाने तुमच्याशी काय थांबवलं